मुंबईतील दादर, माहीम, शिवाजी पार्क हा केवळ भौगोलिक भाग नाही, तर हा आहे ठाकरे ब्रँडचा अभेद्य किल्ला. इथे निवडणूक जिंकणं म्हणजे फक्त नगरसेवक होणं नाही, तर राजकीय स्टेटमेंट करणं असतं. आणि याच भागात मराठी बहुल वॉर्डमध्ये महायुतीने एकमेव जागा जिंकली आहे, ती म्हणजे BMCचा वॉर्ड क्रमांक 190. भाजपच्या शीतल गंभीर इथून विजयी झाल्यात. पण प्रश्न असा आहे, शेजारच्या 2 वॉर्डात शिंदे गटाच्या सदा सरवणकरांच्या पोरांना हरवण्यात ठाकरे बंधूंना जसं यश मिळालं, तसं यश वॉर्ड क्रमांक 190 मध्ये हातातून का निसटलं? या एका वॉर्डाचा पराभव मातोश्रीला जास्त जिव्हारी लागलाय, कारण हा पराभव आकड्यांचा नाही, तो ठाकरे बंधूंच्या प्रतिष्ठेचा होता. शीतल गंभीर भाजपच्या तिकिटावर याच वॉर्डमधून दुसऱ्यांदा जिंकल्यात. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, शीतल गंभीर नेमक्या कोण आहेत? ठाकरे कुटुंबानं प्रतिष्ठेची केलेली लढत भाजपनं कशी जिंकली? आणि दादर माहीममध्ये याच वॉर्डाचा निकाल इतका धक्कादायक का ठरला? नमस्कार, मी विहंग ठाकूर. शीतल गंभीर यांनी जिंकलेला BMC वॉर्ड क्रमांक 190 हा केवळ एक वॉर्ड नाही, तर ठाकरे ब्रँडच्या राजकारणासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा परिसर आहे. दादर माहीमचा मराठी बहुल भाग, शिवाजी पार्कचा थेट प्रभाव आणि शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला अशी या वॉर्डची ओळख. बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक अशी ओळख असलेले सुरेश गंभीर हे येथून 3 टर्म आमदार होते. याच वॉर्डात उबाठा सेनेचे आमदार, खासदार आणि संपूर्ण ठाकरे परिवाराने प्रचाराची पूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यामुळे ही सीट कोणत्याही परिस्थितीत हातातून जाऊ नये असा स्पष्ट संदेश होता. त्या जागा वाटपात वाटाघाटीत ही जागा मनसेकडून उबाठानं खेचून आणली होती. त्यामुळेच प्रत्यक्ष मैदानात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि यांनी दक्षिण मुंबईतील लालबाग, परळ, गिरणगाव, दादर, प्रभादेवी पट्ट्याप्रमाणेच माहीमच्या वॉर्ड क्रमांक 190 वर पूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं. कारण मराठी बहुल परिसरात अरविंद सावंत, अनिल देसाई, सुनील शिंदे, सचिन अहिर आणि स्वतः आदित्य ठाकरे यांचं राजकारण उभं आहे. इथून भाजप किंवा शिंदे गटाचा एकही नगरसेवक निवडून येऊ नये हीच रणनीती होती. मात्र अटीतटीच्या या लढतीत सगळं गणित बदललं. रश्मी ठाकरेंच्या विश्वासू आणि उबाठा सेनेच्या उमेदवार वैशाली पाटणकर यांचा पराभव करत शीतल गंभीर यांनी 121 मतांनी विजय मिळवला. दोन्ही ठाकरेंनी दादर माहीम परिसरातील शिंदे गटाच्या सदा सरवणकर कुटुंबाला घरी बसवलं. हे जरी खरं असलं तरी ठाकरे ब्रँडच्या थेट प्रभावाच्या वॉर्डमध्ये शीतल गंभीर यांनी जिंकून दाखवलं. आणि त्यामुळेच वॉर्ड क्रमांक 190चा निकाल राजकीयदृष्ट्या अधिक बोलका ठरतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, या शीतल गंभीर नेमक्या कोण? तर शीतल गंभीर म्हणजे माजी शिवसेना आमदार आणि बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत सुरेश गंभीर यांची कन्या. सुरेश गंभीर हे असे शिवसैनिक होते ज्यांच्यासाठी मातोश्रीवरून थेट फोन यायचा. बाळासाहेब ठाकरेंचे शब्द होते, सुरेश तिकीट घेऊन जा, लढेल, जिंकेल, हरेल याची पर्वा नसायची. असं बाळासाहेबांचं शिवसैनिकांवरचं प्रेम होतं. पण जेव्हा प्रकृतीमुळे सुरेश गंभीर राजकारणातून बाजूला होत होते आणि मुलीसाठी किमान BMC तिकीट मागितलं, तेव्हा त्यांना फक्त फिरवाफिरवीची उत्तरं उद्धव ठाकरेंकडून मिळाली. अशी चर्चा राजकीय वर्तुळातही झाली. आणि याच क्षणापासून गंभीर कुटुंबाचा शिवसेनेपासून दुरावा सुरू झाला. पुढे शीतल गंभीर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2017 साली वॉर्ड क्रमांक 190 मधून निवडणूक लढवली. अखंड शिवसेनेच्या वैशाली पाटणकर यांचा अवघ्या 443 मतांनी पराभव केला होता. तेव्हा मनसेच्या भारती तांडेल यांना 7,769 मतं मिळाली. एकसंध शिवसेनेच्या वैशाली पाटणकरांना 7,958 मतं मिळाली होती. तर भाजपच्या विजयी उमेदवार शीतल गंभीर यांना 8,401 मतं पडली होती. त्यात उबाठा मनसे युतीला वाटत होतं की 2026च्या पालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांची मतं एकत्रित झाली तर ही सीट आपल्या ताब्यात येईल. माहीममध्ये 30 ते 35% मुस्लिम मतदार आणि दर्गा परिसर लक्षात घेतल्यास सुरुवातीच्या राऊंडमध्येही असा अंदाज दिसत होता की ही सीट आपलीच. पण घडलं वेगळंच.
म्हणजे स्पष्ट आहे हा वॉर्ड तेव्हाही प्रतिष्ठेचा होता आणि 2026 सालीही अटीतटीची लढत झाली। त्यात शिवाजी पार्कमधील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विकास कसा करायचा हे शेजारच्या वॉर्डमधल्या शीतल गंभीर यांचं काम बघा। ही फक्त तारीफ नव्हती, हा ठाकरे ब्रँडला थेट टोला होता आणि लगेचच वॉर्ड 190 चर्चेत आला। मग काय, ठाकरेंना हीच टीका झोंबली। ठाकरे परिवार आणि त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा फौजफाटा प्रचाराच्या मैदानात उतरला होता। मतदान झालं, मतमोजणीही सुरू झाली। पहिल्या राऊंडमध्ये चढउतार, पण उभाठा सेनेची आघाडी होती। नंतर शेवटच्या राऊंडमध्ये शीतल गंभीर आघाडीवर आल्या, पण पुन्हा मीडिया रिपोर्ट्समध्ये गोंधळ। मग उभाठाने मतमोजणीवर आक्षेप नोंदवला, पण शेवटी भाजपच्या शीतल गंभीर विजयी ठरल्या। अवघ्या 121 मतांनी विजयी झाल्या। हा विजय आकड्यांचा नाही, ही फक्त एका वॉर्डची लढाई नाही, ठाकरे ब्रँडच्या अभेद्यतेवर प्रश्न होता। त्यात निष्ठावंत शिवसैनिकाच्या घरातून आलेला उमेदवार, भाजपचं लोकल परफॉर्मन्स मॉडेल आणि भावनिक राजकारण सगळं यातून दिसतं। दादर माहीममधील महायुतीची ही एकमेव जागा शीतल गंभीर यांनी जिंकली। ठाकरे बंधूंच्या बालेकिल्ल्यात या वॉर्डच्या रूपाने पुन्हा भाजपचं कमळ फुललं। वॉर्ड 190 ची ही लढत प्रतिष्ठेची, मातोश्रीच्या रणनीतीची आणि ठाकरे ब्रँडच्या अभेद्यतेचा प्रश्न होता। मुंबईत अनेक जागा कमी अधिक मतांनी सर्वच पक्षांनी गमावल्या, पण दोन्ही ठाकरेंची तोप धडाडते त्या शिवाजी पार्कच्या जवळचा वॉर्ड गमावला याची खंत या परिवाराला अधिक असेल आणि म्हणूनच 121 मतांनी गमावलेला हा वॉर्ड क्रमांक 190 मातोश्रीच्या जिवारी लागला। तर हा विषय तुम्हाला कसा वाटला, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनसाइड स्टोरींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।